तेव्हा तो मित्र त्याला म्हणतो, तू सांगतो खरं, पण या सगळ्या गोष्टी त्यागाच्या गोष्टी सांगतो, भोगाच्या गोष्टी सांगत नाही. काही जरी असलं तर ते त्यागायचं, त्याग करणं फार कठीण गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला अनुभव आहे. आमच्या डोळ्याला सिनेमा पाहावा वाटला, सिनेमाला गेलं, तिथं काय आम्ही डोळे पुसतो रडतो काय? आनंद वाटतो तिथं. या ठिकाणी आम्हाला जे खायला वाटतं ते जर आम्ही मिळवलं आणि याचा रसनेंद्रियाचा आणि त्या रसविषयाचा संबंध झाला का, ते जिभेला काय चटके बसतात का? आनंद होतो त्याच्यामध्ये. आणि तू मात्र सांगतो त्यागाच्या गोष्टी. त्यागाच्या गोष्टी नको सांगू, भोगाच्या सांग. तो म्हणतो भोगाच्या गोष्टी तुला सांगितल्या असत्या, पण अनुभवाचा कधी आपलाप करता येत नाही. तू चांगलं निरीक्षण कर. बालपणापासून आत्तापर्यंत जे आपलं जीवन गेले, खंडोगंती अन्न खाल्लंच की नाही, खंडोगंती रूपं पाहिलीच की नाही, त्या ठिकाणी रसाचं आस्वादन केलं नाही का, खंडोगंती स्पर्शविषय भोगले नाहीत का? पण त्याचं आतूनचं स्वरूप पाहणं हे फार आपाततः वरवर या ठिकाणी आपल्याला आनंददायी. पण हे विषय कसे आहेत? हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नीचा आभासे बदल जाते. हे विषयामध्ये सुख मिळतं, पण ते सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. थोडंसं सुख आहे आणि अधिक सुख आहे, याच्यामध्ये आपण परतंत्र आहोत. हे विषय दोषयुक्त अशा स्वरूपाचे आहे, आपल्याला पारतंत्र्य करून देणारे आहेत, अनित्य आहेत, शिवाय शेवटी हे मिथ्या आहेत. याचा जर विचार केला तर या विषयांसाठी आपण जन्माला का आलो तर या ठिकाणी विषयांचा भोग घेतला आणि त्याचे संस्कार झाले आणि त्याच्यातून सुख होतं अशी भ्रामक धारणा झाली. पुन्हा विषयांकडे प्रवृत्त झालो. म्हणून कर मर आणि कर आहे की नाही, कर्मर आडनाव हा असतं ना, तसं कर्मर कर, तसं आपलं झाले. कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तुंच भुंजते. या रीतीनं आपण किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, ओळसा थोर बहु थोरा ओळसिया. अशा प्रकारचे किती जन्म झालेले आपल्याला ते सांगतात. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. हा जन्म आपल्याला प्राप्त झाला, हा विषय भोगामुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपल्याला विषयात सुख वाटलं, भोग घेण्याचा प्रयत्न केला, शेवटी प्रारब्धाने शरीर पडलं, तिथं आपल्या कामना तशाच राहिल्या, अज्ञान तसंच राहिलं या ठिकाणी. आणि कर्म आहेत बरोबर, आणि ह्या कर्माने आपल्याला पुन्हा 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 पुनरपी जननम पुनरपी मरणम असं ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात पडावं लागतं बाबा. म्हणून या ठिकाणी तू चांगलं पाहिलं तर आपण विषयाचं सुख भोगलं नाही, ती केवळ आपल्याला वनवन झालेली आहे, ती आपल्याला पायपीट झाली, तो आपल्याला सीन वाढलेला आहे आणि त्याचं प्रत्यक्ष दुःखरूपी फल आत्ता तू आणि मी भोगत आहोत.